नमस्कार मंडळी. मंडळी, भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणामध्ये रोजच नवीन गोष्टी समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी या खरातचा मोबाईलचा कथित सीडीआर आपल्याकडे आहेत अशी माहिती दिली व त्यावरती अनेक दावे केले. त्यांनी असा पण दावा केला की अशोक खरात व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळजवळ 17 कॉल झालेले आहेत. तसेच अशोक खरात व सुनील तटकरे यांच्यामध्ये देखील कॉलवरती बोलणं झाले आहेत व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील व अशोक खरात यांच्यामध्ये देखील बोलणं झालेलं आहेत असा गंभीर आरोप अंजली दमनिया यांनी केला होता. आता या कथित लीक झालेल्या सीडीआर वरती आता एसआयटीने देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. एसआयटी पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी काल म्हणजे दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी पत्रकार परिषद घेतली व यामध्ये त्यांनी आतापर्यंत काय काय तपास केला, काय काय गोष्टी समोर आल्या याबद्दल सविस्तर पूर्णपणे मुद्दे मांडले. पुढे ते असं पण म्हणाले की ज्या लोकांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांच्यावरती कठोर कारवाई देखील करण्यात आलेली आहे असं देखील त्या म्हणाल्या. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की अंजली दमनिया यांनी सांगितलं की खरातच्या फोनमध्ये लीक झालेल्या कथित सीडीआर त्यांच्याकडे आहे, त्याबाबत काय माहिती मिळाली. त्यावरती तेजस्वी सातपुते म्हणाला की सीडीआर बाबत शासन स्तरावरती चौकशी सुरू आहे, त्यामुळे जे काही निष्पन्न होईल ते समोर येईल असं तेजस्वी सातपुते यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान कथित सीडीआर लीक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहेत. ते असे म्हणाले की हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला, नेमकं याच्या मागे कोण आहेत याची पूर्ण चौकशी केली जाईल. तसेच खरात प्रकरणामध्ये जो कोणी दोषी सापडेल त्याला अजिबात सोडले जाणार नाहीत असं देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर आपलं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर पण नक्की करा. धन्यवाद.